कधी कधी असंही होत असेल तुमच्याबरोबर की घरी पाहुणे आले आहेत आणि 10 मिनिटात मी कोणती भाजी करू. तर ही जी पनीरची भाजी आहे ती अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये होते. आता ही भाजी फटाफट कशी बनवायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. फुल प्रूफ आहे की ही भाजी 100% चांगली बनते आणि फेल कधीच होत नाही. ह्याची टेस्ट अप्रतिम लागते. नमस्कार मंडळी, मी प्रिया, तुमचं स्वागत आहे पॅनफुल डिलाइट्स या माझ्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत पनीरची झटपट अशी होणारी ही भाजी. सर्वात प्रथम कढईमध्ये आपल्याला 2 ते 3 मोठे चमचे तेल घ्यायचे आहे. तेल गरम झाले की यामध्ये आपण 8 ते 10 काजू टाकून चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत. आता हे काजू आपल्याला मंद आचेवरतीच फ्राय करून घ्यायचे आहेत, नाहीतर ते करपण्याची शक्यता आहे. आता हे काजू चांगले फ्राय झाले आहे, आपण त्याला एका प्लेटमध्ये काढूया. आता हे काजू थोडे थंड करायचे आहेत, कारण आपल्याला ह्याची नंतर पेस्ट करायची आहे. आता त्याच कढईमध्ये आपल्याला खडे मसाले घालायचे आहे. यामध्ये 1 तमालपत्र, 1 इंच दालचिनी, 2 हिरव्या वेलची, 1 मोठी वेलची, 4 ते 5 लवंग, 4 ते 5 काळी मिरी आणि 1 छोटा चमचा जिरे. मंद आचेवर हे मसाले आपल्याला 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचे आहे. आता याच कढईमध्ये आपल्याला 2 मीडियम आकाराचे बारीक चिरलेले कांदे परतवून घ्यायचे आहे. कांदे चांगले लालसर होईपर्यंत आपल्याला मंद आचेवरती परतवून घ्यायचे आहे. आता यामध्ये 2 ते 3 मोठे चमचे आले लसणाची पेस्ट घालूया. आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता आल्याचा उग्र वास जाईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचे आहे. म्हणजे 2 ते 3 मिनिटांसाठीच आपल्याला हे फक्त परतवून घ्यायचे आहे. इथे आपण काजूची पेस्ट करून घेऊया. काजूमध्ये थोडेसे पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहे. आता कांदा चांगला परतला आहे. यामध्ये 4 बारीक चिरलेले टोमॅटो घालूया. टोमॅटो सुद्धा आपल्याला मंद आचेवर सतत परतत शिजवून घ्यायचा आहे. आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचे आहे, जेणेकरून टोमॅटो चांगला शिजला जाईल. आता हे मिश्रण आपण चांगले एकजीव करूया. आता झाकण लावून 2 मिनिटांसाठी आपण वाफ काढून घेऊया. मंद आचेवर आपल्याला हा टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे. आता हा टोमॅटो चांगला शिजला आहे. आपण यामध्ये आता मसाले घालूया. सर्वात प्रथम पाव चमचा हळद, 1.5 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा छोटा चमचा लाल तिखट, 1 मोठा चमचा गरम मसाला, 1 मोठा चमचा धने पावडर घालून हे मिश्रण एकजीव करूया. आता या मिश्रणाला तेल सुटले पाहिजे, त्यासाठी आपण झाकण लावून 2 मिनिटांसाठी वाफ काढून घेऊया. आता हे बघा, या मिश्रणाला चांगले तेल सुटले आहे. आता यामध्ये आपण काजूची पेस्ट घालूया. यामध्ये 2 ते 3 मोठे चमचे काजूची पेस्ट घालायची आहे. जास्त पेस्ट घातल्यामुळे या भाजीची टेस्ट ही वेगळी येऊ शकते. आता हे मिश्रण मंद आचेवर आपल्याला एकजीव करायचे आहे. आता यामध्ये अर्धा कप पाणी घालूया. मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घेतले होते, ते ह्यामध्ये घातले आहे. आता हे मिश्रण एकजीव करूया. काजूची पेस्ट घातल्यामुळे हे मिश्रण थोडेसे घट्ट होते, त्यामुळे पाणी घालून तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे आहे तशी तुम्ही करू शकता. आता झाकण लावून 2 मिनिटांसाठी वाफ काढून घेऊया. आता यामध्ये 250 ग्राम पनीरचे तुकडे घालूया. पनीरचे तुकडे तुम्ही असेही घालू शकता किंवा तेलामध्ये थोडेसे परतवून यामध्ये घालू शकता. आता हलक्या हाताने आपल्याला हे सर्व मिश्रण एकजीव करायचे आहे. पनीरला हा मसाला चांगला लागला पाहिजे. यामध्ये आता आपण अर्धा कप पाणी घालूया. मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घेऊन यामध्ये घातले आहे. या भाजीमध्ये तुम्हाला ग्रेव्हीची जी कन्सिस्टन्सी पाहिजे आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी वाढवू शकता. आता झाकण लावून 2 मिनिटांसाठी वाफ काढून घेऊया. आता यामध्ये 1 मोठा चमचा कसुरी मेथी घालायची आहे. कसुरी मेथी अशा प्रकारे हाताने चोळूनच यामध्ये घालायची आहे. आता ही भाजी हलक्या हाताने ढवळून घेऊया. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. आपली झटपट अशी होणारी पनीरची भाजी तयार झाली आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.